आहात, सोबत राहा। सूरज चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलूयाच। पण आता मी जाणार आहे राहुल झोरी यांच्याकडे। राहुल, मग आता क्रीडा खातं कुणाकडे जाणार? आमदारकी रद्द होणार का? काय घडामोडी घडतायत या पातळीवर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कायदेशीर जरी बाबी असल्या तरी दुसऱ्या बाजूला राजकीय बाबी किंवा राजकीय घडामोडी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कॅबिनेट पार पडली, त्यापूर्वी प्री कॅबिनेट जी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची पार पडली, त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे गैरहजर होते। दुसऱ्या बाजूला एकदा नाही तर तब्बल दोनदा माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची वेळ आलेली आहे। त्यांच्याकडे कृषी खातं होतं, ते काढून घेण्यात आलं, क्रीडा खातं त्यांना देण्यात आलं आणि आता परत एकदा वादग्रस्त विधानानंतर कारवाई झालेले माणिकराव कोकाटे कायद्याच्या कचड्यात देखील सापडलेले। गेल्या वेळी वादग्रस्त विधान खरं तर त्यांनी केलं, मात्र त्यांचा कामाचा एकंदरीत आवाका पाहता मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांनी त्यांच्यावर काही मेहरनजर ठेवली होती। आता मात्र ती अडचण मुख्यमंत्र्यांची देखील दिसते, कारण जर कायदेशीर कारवाई झाली आहे, जर शिक्षा सुनावली गेली आहे, जर जामीन नाकारला गेलाय आणि जर या सगळ्या चौकटीमध्ये जर राहून जर त्यांना पाठीशी घालायचं असेल तर मात्र सरकारसाठी ही चांगली सूचना नाही, चांगला संकेत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकसह राज्यातल्या 29 महानगरपालिका 2 दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या असताना एका राष्ट्रवादीच्या मंत्र्याला पाठीशी घालून भाजप आपली प्रतिमा मलिन करेल का, हा देखील इतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसऱ्या बाजूला संपूर्णपणे जर बघितलं तर फक्त राष्ट्रवादीचे वादग्रस्त राहुल, काही क्षणात पुन्हा तुझ्याकडे येते। तू आणि लक्ष्मण तुम्ही असेच सोबत राहा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, काय सांगाल ज्या घडामोडी घडतायत राजकीय पटलावर? एका बाजूला त्यांना कधी अटक होऊ शकते, पण ते सध्या लीलावतीमध्ये आहेत। मला त्याच्यापेक्षा मोठी ब्रेकिंग बातमी ही वाटतेय की आत्ताच काही क्षणांपूर्वी अजित पवार हे बीएमसी निवडणुकीत युतीबरोबर जायला फेरविचार करणार आहेत। ही खरं त्याच्यातली मोठी ब्रेकिंग बातमी आहे। कारण काल जर आपण बघितलं की शिंदे गट आणि भाजपमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यात काही सीट बाकी ठेवण्यात आल्या होत्या आणि म्हणूनच की काय की कोकाटेंना आम्ही अटक करू ही धमकी देऊन अजित पवारांना त्यांच्याबरोबर घेण्यात येत आहे। कारण कुठेतरी त्यांना आता मला वाटतं सुगावा लागलाय की कदाचित अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र येणार आहेत आणि ते पूर्ण एकत्र आले तर मात्र युतीला नक्कीच त्रास होऊ शकतो। म्हणून आता हे सगळं झालंय की काय, हे पहिलं प्रश्नचिन्ह। आता आपण कोकाटे त्यात दोषी आहेत का, तर हो नक्कीच दोषी आहेत। त्यांनी चुकीचं काम केलंय का, नक्कीच केलेलं आहे। त्याची त्यांना शिक्षा झाली पाहिजे का, हो नक्कीच झाली पाहिजे। पण आताची जी त्यांना जी सेंटेन्स झालेला आहे, खरं तर कायदा काय म्हणतो याच्याकडे आपण येऊया। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 याच्या सेक्शन पूर्वी ना सेक्शन 8(4) होता। 8(4) काय म्हणतो की एखादा आमदार किंवा खासदार याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला तर तात्काळ त्या पदावर त्याची ती आमदारकी रद्द होते। आताच्या घटनेला पहिल्या वेळेस त्यांची आमदारकी रद्द केली नाही सरकारने, खरं तर ही चूक होती। त्यांच्या विरुद्ध खरं कंटेम्प्ट मध्ये जाण्याची मुभा खरंच होती। पण आताच्या घटनेला जेव्हा परत एकदा सेंटेन्स आणि कन्व्हिक्शन दोन्ही झालेलं आहे, म्हणजे दोष सिद्धी झालेली आहे, जोपर्यंत दोष सिद्धीवर स्थगिती येत नाही ती पण हायकोर्टाकडनं, तोपर्यंत यांची आमदारकी ही रद्द झाली आहे। आता उरला प्रश्न अटक वॉरंट। अटक वॉरंट यांचं जे आहे त्याच्यात आत्ताच्या घटनेला हे वरच्या कोर्टात जाऊन बेल ऍप्लिकेशन करू शकतात। त्यासाठी त्यांनी त्यांची सोय आता लीलावतीमध्ये करूनच घेतलेली आहे। बरोबर, खासदार हे नेहमीच असे जाऊन झोपून जातात हॉस्पिटल्समध्ये जाऊन। नक्की अंजली ताई, पुन्हा येते तुमच्याकडे। एक मोठी बातमी येते, कोकाटेंविरोधात निकालाची प्रत मिळाल्यावरच कारवाई करणार असं विधिमंडळ सूत्रांनी खात्रीला एक माहिती दिलेली आहे। माणिकराव कोकाटेंसंदर्भात कारवाईबाबतची ही माहिती। आता आपल्याबरोबर राजापूरकर, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, तेही जोडले गेलेले आहेत। पण आधी बोलूया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याशी। सूरजजी, आता अंजली ताई जे म्हणाल्या की एक पेच प्रसंग अजित पवारांसमोर निर्माण झालेला आहे माणिकराव कोकाटेंमुळे, आणि माणिकराव कोकाटेंना अटक टाळायची म्हणून ते लीलावतीत दाखल झाले आहेत, काय सांगाल? हे पहिलं तरी आपण कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे की कायद्यामध्ये एक प्रक्रियेचा भाग आहे। जर आपल्याला जिल्हास्तरीय न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आपण कायद्यानुसार हायकोर्टामध्ये दाद मागू शकतो। हायकोर्टात दाद नाही मिळाली तर आपण सुप्रीम कोर्टात जाऊन त्या ठिकाणी दाद मागू शकतो आणि त्या ठिकाणी हे प्रक्रियेचा भाग आहे। आज जे काही जिल्हा सत्र न्यायालयातून निकाल दिलेला आहे त्याला चॅलेंज करण्यासाठी किंवा हायकोर्टात दाद मागण्यासाठी आमच्याकडनं त्या प्रक्रिया चालू आहेत।
त्या प्रक्रिया तिथं पार पाडल्या जातील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आगामी काळामध्ये आमचे विधिज्ञ त्या ठिकाणी बाजू मांडून त्या ठिकाणी न्याय नक्की भेटेल हा विश्वास आम्हाला माननीय कोर्टावरती आहे। आता अंजलीताई ज्या बोलल्या त्याच्यामध्ये एक मात्र तथ्य आहे की जशा निवडणुका येतात, जसं नगरपंचायत नगर परिषद आलं राष्ट्रवादीचा एखादी मुद्दा येतो, महानगरपालिका आला की राष्ट्रवादीचा मुद्दा येतो, उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या की राष्ट्रवादी काँग्रेस निगडीत काही ना काही मुद्दा येतो, त्याच्यामध्ये काही मित्र काही शत्रू हे ऍक्टिव्ह होतात आणि जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करणे नाही मित्र ऍक्टिव्ह होतात म्हणजे तुम्हाला मित्र पक्ष म्हणायचंय का सूरजजी? त्या ठिकाणी केलं जातंय। लोक आहेत, आता आपण कुणाचं नाव या ठिकाणी जोपर्यंत सूरजजी मला क्षमा करा 100% थांबावं sure लागतंय माहिती तुम्हाला, मीच प्रश्न विचारला पण थांबवते कारण वकील अंजली दिघोळे आपल्या सोबत आहेत ज्यांनी याचिका दाखल केलेली होती।